परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. मला या शहराला पुढे घेऊन जायचंय एवढंच मला या ठिकाणी समजतं. गळे दाबून नाही, मुंडक्यावर बसून नाही, सगळ्या सर्वसामान्यांच्या हातात हात देऊन या माझ्या ऐतिहासिक नगर शहराला पुढे घेऊन जायचंय एवढंच वचन मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला. बरंचसं काही बोलायचं आहे, परंतु ताई मला एक विनंती आपल्याला जरूर करायची. ज्या पद्धतीने तुमच्या पदस्पर्शाने आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज बारामती असेल, शिक्रापूर MIDC असेल, कुरकुम MIDC असेल, तळेगाव आहे, चाकण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की या 7 स्टार MIDC ह्या कुणाच्या मार्गदर्शनाखाली कृपा आशीर्वादाने इकडं पुढं गेल्या. इथं किती बदल झाला, आमूलाग्र बदल झाला हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं ताई, एक तुम्हाला या नगर शहराच्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी रिक्वेस्ट करतो, एक रोल मॉडेल जसं हिंजेवाडी IT पार्कचं झालं तसं खरं खुरं IT पार्क मला या जनतेने या ठिकाणी निवडून दिल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये हे खरं खुरं IT पार्क या ठिकाणी आम्ही आणून दाखवू. मला रोहित दादा पवार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलाय. ज्या वेळेस मला 8 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी प्रचाराची सुरुवात केली, मला विचारलं अभिषेक काय परिस्थिती आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, साहेब माझ्या कानात सांगतात लोक प्रचाराला ज्यावेळेस मी जातो, तू लोकांमध्ये जा, लोकांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तू निवडून येणार आहे एवढंच. आणि त्यांना खात्रीशीर सांग, जशी मी बारामती ॲग्रो कंपनी सांभाळतो तशाच धर्तीवर तुला 2 कंपनीज येणारे, आपली सत्ता आल्यानंतर, तू निवडून आल्यानंतर 2 कंपनीज या ठिकाणी या नगर शहरामध्ये निर्माण करून देऊ. 1500 रुपये दिले आणि तेलाच्या डब्यातून 2200 रुपये काढून घेतले. खरंय की नाही? काय तेलाचा भाव, एवढी महागाई झाली हो. माझी आई जेव्हा माझं भाषण यूट्यूबवर ऐकते ना, माझी आई मला म्हणते, राहू दे का तुझं भाषण. म्हणलं का बाई, आता घरचा आहेर, एवढं थकून 5 सभा करून घरात जायचं. आणि आई म्हणते काय भाषण. म्हटलं अरे असं काय भाषण चुकलं. ती म्हणली तुमचं सगळं भाषण बाजूला ठेवा, आमच्या महागाई आणि बेरोजगारीवर बोला, बाकी आम्हाला काय नको तुमच्या सरकारकडून. गोष्ट खरी आहे, प्रचंड महागाई झालेली आहे. काय कप स्वस्त झालंय मला सांगा ना. अहो आपला कापूर पण स्वस्त झाला नाही. रोज आरती करताना पुरी वडी वापरायचो, आता त्या बिचाऱ्या देवाला पण अर्धी करून आरती करताय तुम्ही. खरं आहे का नाही? माझं भाषण चुकत असेल तर सांग. झालंय की नाही महागाई? काय स्वस्त राहिले बघा. आणि कोण याला जबाबदार? आपण अहिल्यानगरीत आहोत. दुधाला काय भाव शहरात आहे आणि ग्रामीण भागात? कोणीतरी मला सांगा किती रुपयाला लिटर इथे असतील ना शेतकरी? हे तुमचे शहरवाले. नाही ताई, ग्रामीण भागात जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तर त्याला 27-28 रुपये दुधाला भाव मिळतो. किती? 25-26. अरे चल 28 हिशोबाला धरू, 30 धरू हिशोबाला. आणि इथे ताई तुम्ही किती रुपयाला लिटर घेता? 60, 70, 80. आपण हिशोबाला 60 धरू, सगळ्यात कमी. म्हणजे शेतकऱ्याला 30 रुपये. आणि ताई तुमचं नाव काय? सप्रे ताईंना 60 रुपये. 30 रुपये शेतकऱ्याला आणि 60 रुपये सप्रे ताईंना. मधले 30 रुपये जातात कुठे? कुठल्या सरकारला? कुठलं सरकार? 50 खोके या खोक्या. बरं मी गंमत बघा, आमच्या महिला कशा साध्या आणि सरळ आहेत बघा. एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसल्यात. मला मी त्यांची आता परीक्षा घेते बघा. मी तुम्हाला सांगते, त्यांना फेल होणार आहेत मी आधीच सांगते.
महिलांनो, खरं सांगायचं, खोक्याचा अर्थ काय? पैसे. बघा आमची महिला कशी साधी आहे. काय ग तुझं नाव? हा, वनिता. नीता बर्वेताई. कशी माझी बहीण बिचारी साधी सरळ आहे. तिला वाटतं खोका म्हणजे पैसे, संपला विषय. माऊली, खोका म्हणजे पैसे नाही, एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये. बरोबर आहे की नाही रे? हे पुरुषांना माहिती आहे बघा. आपल्या आमच्या महिलांना काय वाटतं, खोके म्हणजे पैसे काय, 50,000 1 लाख काय असेल ते. आणि आमच्या महिलांना खोके म्हणजे काय, मालपाणी ताईंच्या साडीच्या दुकानात जायचं, तिथे बस्ता बांधायचा, तो खोका म्हणजे आपल्याला खोका. आणि नाहीतर दिवाळीला आत्ता सफाई केली असेल, माळ्यावरनं खोका काढला, जुने डब्बे, मिक्सर, झाकण पडलेलं तरी ठेवणार माझी महिला. आणि तो खोका ठेवला, एवढेच आमच्या बिचाऱ्या महिलांना पैसे. कन्नाज खोके एकदम ओके. जेव्हा म्हणतो ना तुम्ही, तेव्हा 1 खोका म्हणजे 1 कोटी रुपये. असे 50 खोके गुणिले 40 आमदार म्हणजे किती पैसे झाले? 50 गुणिले 40 किती झाले? 2000 कोटी रुपये घेऊन आपल्या उद्धवजींचं आणि आपल्या महाविकास आघाडीचं सरकार. म्हणला ना तू झाल बोलला मगाशी. काय तुझं नाव बेटा? विक्रम. म्हणला की जरा मी झाल बोललो. विक्रम, तुझी मस्तकाला आग गेली पाहिजे. उद्धवजींचं चांगलं काम करणारं, कोविड मधलं सगळ्यात चांगलं काम कोणी केलं तर उद्धवजींच्या आपल्या महाविकास आघाडीने केलं. आणि यांनी 2000 कोटी रुपयाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला. 2000 कोटी रुपये जर आपल्या अहिल्यानगरमध्ये आले असते तर रस्ते चांदीचे का सोन्याचे झाले असते तुझ्या नगरचे. खरंय सांगा. हे 2000 कोटी रुपये जर दुधाच्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याच्या माऊलीच्या हातातली एक तरी काचेची बांगडी सोन्याची झाली नसती का? त्या 2000 कोटी रुपये जर आमच्या शेतकऱ्यांना दिले असते तर सगळ्या जिल्ह्याची सरसकट कर्जमाफी झाली असता का नाही मला? आणि 2000 कोटी रुपये आले कुठून? डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे. ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.